प्रसाद शिंदे। पहिला सेमीफायनलचा सामना टिकळेश्वर कुळेवाडी वर्सेस गोरा कुंभार नागझर। स्ट्राइकला येतो अक्की, नॉन स्ट्राइकला येतो संकेत। वैयक्तिक पहिला आणि संघासाठी सुद्धा पहिलं षटक घेऊन आलाय तो अनुराज। सुंदर अशी गोलंदाजी असते या खेळाडूची। पहिला चेंडू पाहूया, या पहिल्या चेंडूवर किती धावा मिळवतो। सुंदर असा मारलेला फटका आणि एक धाव डिक्लेअर। सुंदर अशी बॅटिंग करतोय तो अक्की। पहिल्या चेंडूवर सुंदर असा फटका मारून एक धाव मिळवलेली आहे। दरम्यान पुढील चेंडू अनुराज टू अक्की। पाहूया या चेंडूवर किती धावा निघतात। हा सुद्धा सुंदर मारला, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण कुळेवाडी संघाकडून। निर्धाव चेंडू, तर पुढील चेंडू हा सुद्धा सुंदर मारला, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण कुळेवाडी संघाकडून। सेमीफायनलचा पहिला सामना दोन्ही संघ मातबर असे। दरम्यान पुढील चेंडू आणि हा सुद्धा एक धावेसाठी मारलेला फटका डिक्लेअर। पहिल्या षटकातली काही चेंडू। सुंदर अशी बॉलिंग करतोय तो अनुराज आणि सुंदर मारलेला फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण। शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील। धावसंख्या 2। सुंदर मारला आणि तेवढे सुंदर 4 धावा शेवटच्या चेंडूवर 4 धावा मिळवल्या आहेत त्या अक्की याने। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 6 बिनबाद 6। पहिला सेमीफायनलचा सुरू असणारा सामना श्री गोरा कुंभार वर्सेस टिकळेश्वर कुळेवाडी। स्ट्राइकला आलाय तो संकेत आणि वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो अंटू। पहिला चेंडू निर्धाव चेंडू, काही न समजलेला संकेत याला। सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो अंटू। अक्षय, पाहूया पुढील चेंडू अक्षय टू संकेत। हा वाईट चेंडू, अतिरिक्त धावामध्ये भर, धावसंख्या वाढते। धावसंख्या 7 बिनबाद 7। हा सुंदर चेंडू आणि तेवढा सुंदर फटका, एक धाव डिक्लेअर स्वरूपात। एक धावेसाठी मारलेला फटका। सुंदर अशी गोलंदाजी करतोय अक्षय आणि नो चेंडू। नो चेंडूने संघाची धावसंख्या आली 9। काहीच वाढलेलं असं षटक। हा सुद्धा वाईट चेंडू, वारंवार वाईट नो पडतायत ते अक्षयाचे। धावसंख्येत भर, धावसंख्या 10। पाहूया पुढील चेंडू अक्षय टू संकेत। हा सुंदर मारलेला फटका, पाहूया किती धावा, 4 धावा। सुंदर फटकामध्ये 4 धावा कमवल्या ते संकेत याने। संघासाठी सुंदर अशी फलंदाजी करतोय तो संकेत। धावसंख्येत भर, धावसंख्या 14 बिनबाद 14। हा सुद्धा सुंदर असा फटका आणि एक धाव पूर्ण। सुंदर अशी आता अक्षय गोलंदाजी करतोय। दुसऱ्या षटकाचा सामना सुरू, पहिला सेमीफायनलचा सामना चालू आहे। धावसंख्या 15। हा सुद्धा सुंदर फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण अनुराज कडून। पाहूया पुढील चेंडूवर आणि हा वाईट चेंडू, अतिरिक्त धावामध्ये भर, खूप वाढलेली अशी ओव्हर। वाईट नो पडतायत अक्षय याचे। धावसंख्येत भर, धावसंख्या 16
दुसऱ्या ओव्हरचा सामना सुरू. पाहूया पुढील चेंडूवर किती धावा निघतायत आणि सुंदर मारलेला फटका आणि रन आउट. सुंदर असा नेम घेतलेला आहे तो संकेत बाद. रनआउट केलेला आहे. सुंदर असा थ्रो केला होता कुळेवाडी संघातील खेळाडूने. पहिला धक्का बसला आहे तो गोरा कुंभार मागजन संघाला. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 16. एक बाद 16. संदेश वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन आलाय तो संदेश. स्ट्राईकला येतो अक्की. पाहूया संगीत कशी गोलंदाजी करतोय. सुंदर असा चेंडू आणि एक धाव डिक्लेअर. धावसंख्या बर धावसंख्या 17. एक बाद 17. सुंदर गोलंदाजी करतोय तो संदेश. पाहूया संदेश आपल्या पुढील चेंडू मध्ये काय करतो. स्ट्राईकला येतो अक्की. अक्षय स्ट्राईकला येतो अक्षय. सुंदर असा आणि बघूया अंपायर काय निर्णय देत आहेत आणि बोल्ड. सुंदर अशी गोलंदाजी केली संदेशाने. अक्षयला बाद केलाय. संघाचा एक हुकमी एक्का बाद झालेला आहे. अक्षयची जागा घ्यायला आलाय तो प्रवीण. हा सुद्धा एक सुंदर असा फलंदाज आहे. आपल्या संघासाठी नेहमी तो चांगली कामगिरी करतो. नो चेंडू वाईट. अतिरिक्त धावामध्ये पण धावसंख्या 18. 2 बाद 18. सुंदर अशी गोलंदाजी करतोय संदेश. स्ट्राईकला येतो प्रवीण. पाहूया पुढील चेंडूवर किती धावा निघतात. सुंदर असा मारलेला फटका. तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण भाऊंकडून. संदेशचा पुढील चेंडू पाहूया प्रवीण साठी. सुंदर असा मारलेला फटका आणि रनआउटची संधी होती परंतु संधी हुकलेली आहे. धावसंख्या 19. पाहूया पुढील चेंडू. हा सुद्धा सुंदर एका धावेला मारलेला फटका. पाहूया तिसऱ्या ओव्हरचा काही चेंडूंचा सामना आणि सुंदर चेंडू परंतु किपरला सुद्धा काही न कळलेला निर्धाव. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आलेली आहे 20. शेवटच्या षटकाचा सामना. बॉल पडल्यानंतर सोडू शकतो आपण. स्ट्राईकला तो प्रवीण. अंतिम आणि शेवटचा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो गौरव. पाहूया आपल्या ओव्हर मध्ये गौरव किती धावा देतो की प्रवीण किती धावा मारतो तो पाहूया.
हे पुढे लाव अरे मी का होत आहे अरे एकाही ना अरे गौरव तुझ्या बॉलिंग लाव ना पुढे अरे ऐक ना पुढे लाव पहिल्याचं बघून टाक दरम्यान पहिला चेंडू गौरवचा सुंदर असा फटका पाहूया आणि एक धाव डिक्लेअर. सुंदरशी बॅटिंग करतोय तो प्रवीण आपल्या संघासाठी. धावसंख्येत भर टाकू नका बॉलिंग. धावसंख्या 21. एक मॅच चांगली टाक. पाहूया पुढील चेंडू गौरवचा. हा सुद्धा सुंदर असा फटका आणि बघूया पंच काय निर्णय देतात. आणि नो चेंडू दिलाय. अतिरिक्त धावामध्ये पण प्लस डिक्लेअर 1. धावसंख्या 23. गौरवचा पुढील चेंडू प्रवीण साठी. पाहूया हा चेंडू गौरव कसा टाकतो पाहूया. सुंदर असा एक धावसाठी मारलेला फटका. सुंदर अशी बॅटिंग करतोय प्रवीण. धावसंख्येत पर धावसंख्या 24. शेवटच्या षटकाचा सामना सुरू असताना पहिली सेमीफायनल मागजन वर्सेस कुळेवाडी. दरम्यान गौरव टू प्रवीण. पुढील चेंडू सुंदर असा मारलेला फटका पाहूया आणि एकच धाव. धावसंख्येत पर धावसंख्या 25. शेवटच्या ओव्हरचे काही चेंडू शिल्लक. सुमन स्ट्राईकला आलाय तो सुमन. सुंदर सुंदर गोलंदाजी. सुंदर आणि बोल्ड काढलाय तो सुमन याचा. गौरव यांनी सुंदर अशी गोलंदाजी करतोय गौरव आपल्या संघासाठी. सेमीफायनलचा चालू असणारा सामना. नक्कीच दोन्ही संघ हा सामना जिंकण्याचे प्रयत्न करणार. सेम लाईन बनून मान्य काय आपण बॉल सेम बॅट्समनने साहिल सेम टाक. आणि हा सुद्धा सुंदर चेंडू. एक धाव. हा एक बॉल एक टाक जरा. धावसंख्या 26. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पाहूया किती आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पहिल्या सेमीफायनलचा पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू. पाहूया चेंडूवर प्रवीण किती धावा मिळवतो आपल्या संघासाठी. आणि वाईट चेंडू. अतिरिक्त धावामध्ये भर. 27. धावसंख्येत भर धावसंख्या 27. पकडून टाक हा बॉल. शेवटचा चेंडू असणार आहे. प्रवीण सुंदर अशी बॅटिंग करतोय आणि एक धावेसाठी मारलेला फटका. 28 धावा झालेल्या आहेत. 29 टू विन कुळेवाडीसाठी. दरम्यान कंपल्सरी चेस असणार आहे हा सामना. याची कुळेवाडी संघाने आम्हाला मालिकावीरचा दर्शक दिलाय ते दीपक शेठ बेरे त्याच्यावर उपस्थित आहेत आणि त्यांच्या बरोबर मंगेश
पांडाकडे मुरादपूर माजी सरपंच मुरादपूर हे सुद्धा उपस्थित आहेत. मी उस्मानभाई सातविलकर यांना विनंती करतोय की पांडाकडे यांचं यानंतर समालोचन करतील शिंदे साहेब. 29 धावांचा पाठलाग करण्यासाठी स्ट्राईकला तो अक्षय, नॉन स्ट्राईकला अनुराग. वैयक्तिक पहिल्या संघासाठी सुद्धा पहिलं गोलंदाज घेऊन आलाय तो अक्षय. वाईट चेंडूने सुरुवात झाली. संघाचं खातं उघडलंय. 1 धाव. पाहूया पुढील चेंडू आणि सुंदर चेंडू. काही न समजलेला अक्षयाला. अक्षय टू अक्षय. सेमीफायनलचा हा थरार पाहूया कोण जिंकतो. पहिलाच ओव्हरचा सामना आणि सुंदर मारलेला फटका 1 धावेसाठी. धावसंख्येवर धावसंख्या 2. दरम्यान पुढील चेंडू पाहूया. हा सुद्धा सुंदर मारलेला परंतु तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण मागजन संघाकडून. दरम्यान पुढील चेंडू पाहूया. अक्षय टू अक्षय आणि हा सुद्धा सुंदर मारलेला फटका परंतु यश काही येत नाही आहे अक्षयाला. सुंदर गोलंदाजी करतोय तो अक्षय. दरम्यान पुढील चेंडू आणि हा सुद्धा सुंदर मारला पाहूया आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण अक्षय कडून. 2 धावा. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो. लास्ट चेंडू असणार आहे पहिल्या षटकातील. आणि हा सुंदर मारला टाकतीवर फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण मागझन संघाकडून. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 2 बिनबाद 2. सुंदर अशी गोलंदाजी केली ती अक्षय याने. दोन. बॉलर नेम जरा नाव सांगायचं. सिद्धू सिद्धेश. हॅलो हा भाई बोल ना. स्ट्राईकला आलाय तो अनुराज आणि बॉलिंग करतोय तो सिद्धेश. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो सिद्धेश. पाहूया अनुराज आपल्या संघासाठी किती धावा मिळवतोय या ओव्हर मध्ये.
आणि सुंदर अशा पाहूया मोठं अपील झालेलं आहे आणि लक्ष द्यायचं. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो सिद्धेश. बघा जरा सामना सुरू करा. पाहूया अनुराज. आता सिद्धेश टू अनुराज. अनुराज या चेंडूवर किती धाव मिळवतो बघूया. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो सिद्धेश आणि वाईट चेंडू अतिरिक्त धाव मध्ये बस. धाव संख्या 3 बिनबाद 3. दुसऱ्या ओव्हरचा सामना पहिला सेमी फायनलचा सामना आणि सुंदर मारला फटका. तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण रनआउटची संधी होती परंतु संधी हुकलेली आहे. एक महत्वाचा खेळाडू बाद झाला असता. धावसंख्येत बघ धावसंख्या 4. सुंदर असा ग्राउंड शॉट ओढला होता अनुराजाने. पाहूया सिद्धेश टू अक्षय. अक्षय या चेंडूवर किती धाव मिळवतो. सुंदर असा मारला फटका. हा सुद्धा रनआउटला संधी होती परंतु थ्रो चुकलेला आहे. धावसंख्या स्थिरावलेली 4 धावसंख्या. सुंदर अशी गोलंदाजी करतोय सिद्धेश. तर पुढील चेंडू सिद्धेश टू अक्षय. हा सुद्धा सुंदर मारलेला फटका आणि रनआउटची संधी ही सुद्धा चुकलेली आहे. तो सुंदर होता परंतु मिस झालेली आहे विकेट. धावसंख्या 5 बिनबाद 5. दुसऱ्या ओव्हरचा सामना सुरू. लास्ट 2 बॉल्स. 29 धावांचा पाठलाग करताना कुळेवाडी संघ. पाहूया पुढील चेंडू. सिद्धेश टू अनुराज आणि सुंदर असा एक धावेसाठी मारलेला फटका. 6. शेवटचा चेंडू असणार आहे दुसऱ्या ओव्हरचा. पाहूया या चेंडूवर किती धावा मिळवतो तो अक्षय. सुंदर केलेली आहे ती मागझन संघाने. शेवटच्या चेंडूवर अक्षयला काही धावा मिळवला पाहिजेत. पाहूया किती मिळवतोय. दरम्यान वागजाई आणि बिगरवली संघ आला असेल तर त्याने आपली नोंद करायची प्लीज. दरम्यान पुढील चेंडू आणि हा मारलेला परंतु प्लेअरला अडवून डॉट चेंडू. धावसंख्या 6. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 बिनबाद 6. बारा चेंडू आणि 23 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी कुळेवाडी संघाला. जर फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर सुंदर अशी बॅटिंग करायला लागणार आहे अनुराज याला. स्ट्राईकला आता अनुराज आहे. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन आलाय तो सुमन. हा सुद्धा एक सुंदर असा गोलंदाज आहे. आपल्या संघासाठी वारंवार गोलंदाजी करत असतो.
दरम्यान स्ट्राईकला आहे तो अनुराज. अनुराजला या ओव्हरमध्ये धावा ह्या मिळवाव्याच लागणार आहेत. घेऊन ठेव. आणि वाईट चेंडू अतिरिक्त धावामध्ये पर धावसंख्या 7. दरम्यान पाहूया पुढील चेंडू आणि स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये सुंदर असं क्षेत्ररक्षण केले आहे. आणि अनिकेत अक्षय बाद. धावसंख्या स्थिरावलेली सुंदर अशी गोलंदाजी करतो सुमन. रोशन अक्षयची जागा घ्यायला लागतो. रोशन स्ट्राईकला आहे तो अनुराज. गोलंदाजी करतोय तो सुमन. पाहूया पुढील चेंडू सुमय टू अनुराज. आणि हा सुद्धा वाईट चेंडू. धावसंख्या 8. 1 बाद 8. अजून सुद्धा 21 धावांची गरज असणार आहे. या ओव्हरला अनुराजला आक्रमक पवित्रा घ्यायला लागणार आहे. दरम्यान सुमनचा पुढील चेंडू दरम्यान पुढील चेंडू पाहूया सुमन टू अनुराज. चा सामना सुरू. हॅलो पाहूया पुढील चेंडूवर आणि नो चेंडू. अतिरिक्त धावामध्ये भर. धावसंख्या 9. पाहूया पुढील चेंडू आणि हा सुद्धा वाईट चेंडू. सलग 3 चेंडू वाईट टाकलेले आहेत. धावसंख्या 10. 10 धावा झालेल्या आहेत. अजून 19 धावांची गरज असणार आहे. बाबा तेवढं कव्हर करा. 11 चेंडू आहे. पाहूया पुढील चेंडू सुमन टू अनुराज. आणि हा सुद्धा सुंदर मारला फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि 1 धाव. धावसंख्या 11. पाहूया चालू असणारा सामना. तिसऱ्या ओव्हरचा सामना सुरू. धावसंख्या 11. असा सुंदर मारला फटका आणि प्लेअरला आल्यामुळे बॉल मैदानातच एकही रन मिळणार नाही. बॅट्समन ने अभिषेक. शेवटचे 2 चेंडू तिसऱ्या ओव्हरचे.
शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ ह्या तिसऱ्या ओव्हरचा पाहूया. आणि 4 धावा. सुंदर सुद्धा 14 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू आणि 14 धावा. 11 म्हणतोय काय पण करू लाग. शेवटचा चेंडू तिसऱ्या ओव्हरचा पाहूया किती धावा निघतात. 4 धावा. सुंदरसा मारलेला फटका. चेंडू आणि 10 धावांची गरज. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. संघासाठी 4थं षटक. चेंडू आणि 10 धावांची गरज. तो अनुराग. संकेत टू अनुराग. पाहूया अनुराग हा एक सुंदर बॅट्समन आहे आपल्या संघासाठी. नेहमी तो चांगली बॅटिंग करतो. आज सुद्धा त्याला त्याच प्रकारे बॅटिंग करण्याची गरज आहे. पाहूया संकेतचा पहिला चेंडू. किती धावा निघतात. आणि पाहूया अजून पहिला चेंडू झालेला नाही. दरम्यान 6 चेंडू आणि 10 धावांची गरज टिकळेश्वर कुळेवाडी संघाला. पाहूया डिपेंड करू शकतात का मागजन संघ. पहिला चेंडू संकेत टू अनुराज. आणि सुंदर मारलेला फटका. आणि रनआउट चुकलेला आहे. मिस झालेला आहे. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. धावसंख्या झालेली आहे 20. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. पहिला सेमीफायनलचा हा सामना रोमहर्षक चाललेला सामना. पाहूया अभिषेक या अगोदरच्या ओव्हर मध्ये 2 बॉलवर 2 चौकार मारले होते अभिषेक याने. दरम्यान पाहूया संकेतचा पुढील चेंडू. पुढील चेंडू पाहूया किती धावा निघतात. अभिषेक. आणि अभिषेक बाद झालेला आहे. स्टंपिंग आउट झालेला आहे. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. चार चेंडू आणि 9 धावांची गरज.
रोमांचक झालेला हा सामना सेमीफायनलचा. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो संकेत. मंडळाच्या लाईनमननी लाईनचा ताबा घ्यायचा. सामना हा अटीतटीचा झालेला आहे. कोणती चूक नको आपल्या हातून व्हायला. सर्वांनी लक्ष ठेवायचं आहे. संकेतचा पुढील चेंडू पाहूया समीर साठी. पाहूया पुढील चेंडू आणि सुंदर असा एक धाव. सुंदर अशी फिल्डिंग केली आहे ती संत गोरा कुंभार मागजण संघाकडून. धावसंख्या 21. अजून सुद्धा 8 धावांची गरज. 3 चेंडू 8 धावा. तीन चेंडू 8 धावा. संकेत पुढील चेंडू समीर साठी. पाहूया हा निर्णायक चेंडू असणार आहे आणि मिस झालेला आहे. सुंदर असा चेंडू होता परंतु मिस आणि स्टंपिंग आउट झालेला आहे. 2 चेंडू 8 धावा. तर पुढील चेंडू पाहूया. या चेंडूवर काय करतो गौरव आणि नो चेंडू. 22 धावसंख्या झालेली आहे. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. 2 चेंडू आणि 7 धावा. स्ट्राइक ला तो गौरव. संकेत टू गौरव. दरम्यान पुढील चेंडू आणि वाईट चेंडू. अतिरिक्त धावामध्ये भर. 6 धावा. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. सामना कंपल्सरी चेस असणार आहे. पाहूया रोमांचक चाललेला हा सामना सेमीफायनलचा. 2 चेंडू 6 धावांची गरज. स्ट्राइकला तो गौरव. पाहूया पुढील चेंडू आणि हा सुद्धा वाईट चेंडू. 5 धावांची गरज. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. वारंवार वाईट टाकत असताना काही माग असं षटक. दोन चेंडू 5 धावांची गरज.
सामना कंपल्सरी चेस राहणार आहे. दोन्ही संघाचं कर्णधार लक्ष द्यायचं आहे. सामना कंपल्सरी चेस. सरळ मारे. आणि एक धाव. सामना कंपल्सरी चेस आहे. धाव संख्या झालेली आहे 25. एक चेंडू आणि 4 धावांची गरज. सामना हा कंपल्सरी चेस राहील. अंतिम चेंडू. एक चेंडू आणि 4 धावांची गरज. पाहूया स्ट्राईकला येतो गौरव. संकेत टू गौरव. पाहूया कोण विजेता होतो आणि फायनल मध्ये प्रवेश करतो.